कुडाळ तालुक्यातील नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघात नेरूर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पाठिंबा दिलाय। त्यामुळे इतर ठिकाणी महायुती विरोधात ठाकरे सेना अशी होणारी निवडणूक नेरूरमध्ये मात्र ग्रामविकास आघाडीच्या प्रवेशाने वेगळ्या वाटेने लढली जाणार आहे। नेरूरमध्ये भाजपाचे बंडखोर उमेदवार रुपेश पावसकर हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत। ग्रामविकास आघाडीतर्फे पावसकर निवडणूक लढवत असताना त्यांना ठाकरे सेनेने पाठिंबा दिल्याने नेरूरमधील महायुतीचे उमेदवार संजय पडते यांच्यासमोर नेरूर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडीचे आव्हान उभे राहिल्याचे चित्र दिसत आहे। नेरूरमध्ये जिल्हा परिषदसाठी सुरुवातीला 5 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, पण अर्ज मागे घेतेवेळी ठाकरे सेनेच्या विजय लाड यांच्यासह मंगेश बांदेकर या अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला। त्यामुळे महायुतीचे उमेदवार संजय पडते आणि भाजपचे बंडखोर उमेदवार रुपेश पावसकर यांच्यात थेट लढत होणार आहे। यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी म्हटलंय की त्याच लोकांना संधी न देता आम्ही नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे। खरं तर नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार आमचे लाड या ठिकाणी उभे होते। दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उभ्या होत्या। परंतु नेरूर गावातील सगळ्या ग्रामस्थांनी एक विनंती केली आणि सगळ्यांनी ठरवलं की ह्यावेळी रुपेश पावसकरांसारखा चांगला कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा झेंडा न घेता त्याला निवडून द्यायचं या गावातल्या ग्रामस्थांनी ठरवलं। आणि मग शिवसेनेच्या सुद्धा कार्यकर्त्यांनी त्याला होकार दिला आणि आमच्या लाडाने उमेदवारी या ठिकाणी मागे घेतलेली आहे। शिवसेनेच्या पुरस्कृत म्हणून रुपेश पावसकर हे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि दोन्ही ठिकाणी आमच्या अर्चना बागे ज्या मागच्या वेळी ग्रामपंचायतच्या सरपंच होत्या, इथे आमच्या सौभाग्यवती नाईक मॅडम सुद्धा या ठिकाणी चांगलं काम करत होत्या। या दोन्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या चिन्हावर या ठिकाणी लढवत आहेत आणि रुपेश पावसकर यांना सगळ्यांनीच ग्रामस्थांनी या ठिकाणी या भागातल्या एकमुखी पाठिंबा दिला आहे आणि त्यामुळे आमचा त्या ठिकाणी पाठिंबा आहे। कुडाळ तालुक्याचा विचार केला तर अनेक ठिकाणी शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे। स्थानिक उमेदवार दिला नाही, बाहेरचा उमेदवार दिला अशी चर्चा आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल का असं काय वाटतं? नाही, खरं तर कालच्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये अनेक लोकांना आश्वासन दिले होती की तुम्हाला जिल्हा परिषदला पंचायत समितीला निवडणूक देऊ, परंतु आपण बघितलं असेल की या कुडाळ तालुक्यामध्ये तेच उमेदवार पुन्हा देण्यात आलेले आहेत। आता संजय पडते 5 वेळा या ठिकाणी जिल्हा परिषदला उभे आहेत, वेगवेगळ्या भागातनं वेगवेगळ्या पक्षातनं, किंवा असे अनेक उमेदवारांची नावं देतील। आता मिलिंद नाईक म्हणून सरपंच होते, ते 3दा उभे होते आणि आता ते सरपंच पण आहेत। आता पिंगोळीमध्ये बघितलं असेल तर आकेरकर म्हणून उमेदवार आहेत, ते सरपंच पण आहेत आणि ते पण आधी आता सध्या सरपंच उमेदवार आहेत। त्यामुळे त्याच लोकांना उमेदवारी देण्याचा जो काही पॅटर्न राणे सभागृह केंद्र आपला आहे त्याच्या विरुद्ध आता कुडाळातील जनता एकत्र येईल। आम्ही सगळ्या नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे आणि नवीन चेहरे भागाचा विकास केला, त्याच लोकांना का संधी पुन्हा हा आमचा प्रचाराचा मुद्दा आहे।